मयेवाड टाटीशिवाई येथे रुग्णवाहिका व अर्टिकामध्ये भीषण अपघात होऊन तिघे गंभीर जखमी झाले। या अपघातामुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती। रविवारी दुपारी 12:15च्या सुमारास मयेवाड टाटीशिवाई येथे मयेवाडहून तिरोड्याच्या दिशेने रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आसगावहून मयेवाडच्या दिशेने जाणाऱ्या इर्टिकाने जोरदार धडक दिली। ही धडक एवढी मोठी होती की रुग्णवाहिकेचे पुढील उजवे चाक तुटले, तर इर्टिका गाडीच्या पुढील दोन्ही एअर उघडून इर्टिका रस्त्याच्या मधोमध फिरून थांबली। यात रुग्णवाहिका चालक शशांक उर्फ सुशांत शशिकांत नाईक व दीपक चंद्रकांत आडारकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर इर्टिका मधील राजश्री गजानन सावंत हिच्या डोक्याला व नाकाला गंभीर दुखापत झाली। जखमींना प्राथमिक उपचारासाठी सदा नाईक, बाबल नाईक, आपा काळोजी यांनी मयेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले। या ठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी दीपक आडारकर यांना शिरोडा येथे तर सुशांत नाईक यांना सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। राजश्री सावंत यांना अधिक उपचारांसाठी युवा मित्र मंडळ मयेवाड कोंडुरेच्या रुग्णवाहिकेने कुडा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। इर्टिका चालक खेमराज गजानन सावंत याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली। अपघातस्थळी शिरोडा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल MK सोनटक्के यांनी येत पंचनामा केला। अपघात झालेल्या रुग्णवाहिकेत सौ आडारकर महिला रुग्ण होत्या। त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने सिटी स्कॅन करण्यासाठी गोव्यात रुग्णवाहिकेने नेले होते। त्यांना गोव्याहून घरी परत आणताना वाटेत हा अपघात झाला। मात्र सुदैवाने त्या महिलेला व तिच्या सोबत असणाऱ्या महिलेला कोणतीही इजा झाली नाही। अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचारासाठी मयेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले। मात्र गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अन्यत्र हलवण्यासाठी रुग्णवाहिका हवी होती। मयेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बंद अवस्थेत असल्याने यावेळी युवा मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेने रुग्णांना इतरत्र हलवणे सोयीचे झाले।